आपल्या रोखठोक आणि परखड भूमिकांमुळे कायम चर्चेत असणारे माजी आमदार पंडित पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। रायगड जिल्ह्याचे अलिबाग येथील सामान्य रुग्णालयांच्या नवीन इमारतीसाठी शेकाप नेते माजी आमदार जयंत पाटील यांनी आवाज उठवून लक्षवेधी सूचना मांडली। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांनी जयंत पाटील यांना नूतनीकरणाचा शब्द दिलाय, पण आता भूमिपूजन कार्यक्रमात जयंत पाटील यांना डावलले गेले अशी नाराजी पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे। जिल्ह्यात जणू केवळ उद्घाटनाची स्पर्धा लागली आहे। रायगड जिल्ह्यावर अधिकाऱ्यांचे राज्य आहे, त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याचे पंडित पाटील संतापाने म्हणाले। याबरोबरच पंडित पाटील यांनी यावेळी रायगड जिल्ह्यातील विकासाला खीळ बसवणाऱ्या राजकारणावरही सडेतोड भाष्य केले। रायगड जिल्ह्याचे रखडलेले पालकमंत्रीपद, विकास निधीचा अभाव, पसरलेल्या जलजीवन मिशनच्या नळ पाणी पुरवठा योजना, ठेकेदारांची प्रलंबित बिले, रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमात खासदार माजी आमदारांना डावलले असल्याने माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। रायगड जिल्ह्याचं बऱ्याच दिवसांनी जिल्हा रुग्णालय की या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस जयंत पाटील यांनी आवाज उठवला, लक्षवेधी सूचना मांडली आणि त्याच्यामुळे शासनाला त्यावेळचे रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री, मी सभागृहात त्यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी शब्द दिला होता की आम्ही याचं नूतनीकरण करू। नुकताच माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आणि आरोग्य मंत्री यांनी या इमारतीचं भूमिपूजन केलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांना धन्यवाद देतो। पण आज अशी बातमी आहे की भूमिपूजन होऊन एक पण काम चालू नाही त्यातलं। आता अधिकारी काय सांगतात की आम्हाला CRZ परवानगी पाहिजे। अरे भैया, सगळ्या परवानगी असल्याशिवाय एवढा मोठा जिल्ह्याचं रुग्णालय ह्याचं भूमिपूजन करताना विद्यमान खासदार जे सुनील तटकरे आहेत, सगळ्यात सिनियर खासदार आहेत, सिनियर लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची तारीख घेतली पाहिजे। धैर्यशील पाटील हे खासदार आहेत, नंतर कर्जत खालापूरचे खासदार आहेत, यांची तारीख घेऊन प्रशासनाने भूमिपूजन कार्यक्रम करायला पाहिजे होता। आणि आज राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे माझे मित्र आहेत, ते इथे आले होते, पण त्यांनी प्रोटोकॉल प्रमाणे कामकाज होते की नाही हे बघायची त्यांना गरज होती। आणि या एवढा महत्वपूर्ण कार्यक्रमाला जे आमदार आहेत माझी, ज्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवला, त्यांना निमंत्रण पण नाही, त्यांचं नाव पण नाही। पालकमंत्री ज्यांनी कोणी उद्घाटन केलं की ज्याचं कर्तृत्व आहे, ज्याचं योगदान आहे, त्याचं नाव घेणं आवश्यक आहे। आज 5 वर्षापूर्वी उमट्या येथे कुठलं विद्यापीठ आलं होतं, मेडिकल कॉलेज, त्याचं पण काम अपूर्ण आहे। नुसती उद्घाटनाची स्पर्धा लावली, शिंदे गट आणि तटकरे गट, कोणाला श्रेयवाद नको म्हणून मुरुड साळवण्याचं तर भूमिपूजन केलं। अरे पण त्याला 3-3, 2-2 खासदार आहेत ना आपल्या जिल्ह्याला, त्यांना निमंत्रित करायला पाहिजे। आता झेंडा वंदनाच्या पण कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाचे नवीन अधिकार असतात। अरे माजी आमदारांचा पण प्रोटोकॉल आहे, त्याला पण निमंत्रित करायला पाहिजे, यायचं की नाही त्यांनी ठरवायचं आहे। पण अधिकाऱ्यांना विचारणारा कोण नाही, म्हणून मी आपल्या माध्यमातून जनतेला जागरूक करतोय की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे। त्यांना प्रश्न विचारणारे लोकप्रतिनिधी असले पाहिजेत, पण दुर्दैवाने ती परिस्थिती नाही आणि जिल्ह्यामध्ये सगळं अधिकाऱ्यांचं राज्य आहे। मला आजच सकाळी बातमी समजली आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा नाही, पंचायतीपासून जिल्हा परिषद पासून सगळीकडे प्रशासक आहे, नगरपालिकेवर प्रशासक आहे। आणि असं असताना नुकताच 31 तारीख झाली, मी आज सकाळी काल 1 तारखेला रायगडचे CEO यांची बदली झाली। अरे कमीत कमी त्यांना मार्च एंड संपवून दे, राज्य सरकारला एवढी घाई काय बदल्या करायची? बदल्या करणं, खो खो खेळण्यापेक्षा निधी द्या, त्यांना कामकाज करण्याची संधी द्या। माझी मागणी आहे की आज कागदोपत्री 31 मार्च संपलाय, पण प्रत्यक्ष तो अजून 15-20 दिवस चालतो, तेवढ्यापर्यंत तरी बच्चेवाल हे चांगले CEO म्हणून त्यांनी कामकाज केलंय, त्यांना ठेवायला पाहिजे होता। माझी दुसरी मागणी, रायगड जिल्हा परिषदेचं बजेट झालंय, किती झालं बजेट? 60 कोटी, 60 कोटी झालं ना रे बाबा, 60 कोटी। पण जिल्हा परिषदेने MMRD मधून
150 कोटी फक्त अलिबाग मतदारसंघात दिलेत मंजूर, आणि पैसे किती आले मार्च मध्ये 5 कोटी, त्याच्या अगोदर काय 10-12 कोटी आले. अरे भाई, एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करता, त्याचे एस्टिमेट करता. आज MMRDतून फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मंजूर केला, त्याबद्दल आमदारांना मी धन्यवाद देतो. पण त्यांनी निधी पण आणण्याची तरतूद करायला पाहिजे. आज माझ्याच आंबेपूर ग्रामपंचायतीमध्ये 4-5 कामं मंजूर आहेत, पण संबंधित ठेकेदार पैसे नसल्यामुळे कामकाज तो करत नाही, आणि त्याच्यामुळे आम्हाला अन्य योजनेतून कामं पण घेता येत नाहीत. तर माझी जिल्हा परिषदच्या बांधकाम खात्याकडे आणि CO ला मागणी आहे की जे काम सुरू झालेलं नाही त्याला तुम्ही तात्काळ रद्द करा. MMRDला विचारा. याच्या कर्जतला पण MMRDतून फार मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामकाज झालंय. अरे जिल्हा परिषदचा बजेट 60 कोटी रुपये खर्च करणारी यंत्रणा आहे, आणि तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करता. तर MMRDच्या माझा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून MMRDचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्याकडे पैसे नसताना आज एवढा मोठा कार्यक्रम का मंजूर केला. आमचा डांगी कुर्डूस डांगी रस्ता हा वाजत गाजत त्याचं उद्घाटन झालंय. राजू पिचिका या कन्स्ट्रक्शननी काम घेतले, ते पण अर्धवट आहे. वडवली तालवागडे ग्रामपंचायतीमध्ये अर्धवट काम आहे, पण आज त्याच्यामुळे लोक त्रस्त झालेली आहेत. तर माझी अधिकाऱ्यांना मागणी आहे की आमदार बदलत असतात, सरकार बदलत असतात, पण नियम मात्र कायम असतात. तर त्याचं भान ठेवून तुम्ही काम करा. पालकमंत्री कोण होईल, कोणाला तिथे बसवायचा, याच्या मागे न लागता जो संविधान आहे, जी घटना आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचा फॉलो करायचा आहे. त्या सत्ताधारी लोकांच्या मागे लागायचं नाही. रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात महायुतीचे आमदार आहेत, जिल्हा नियोजन मंडळ सगळं त्यांच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारणारे कोण नाही. ते तू आतल्यासारखं कर, तू रटल्यासारखं कर, असं जिल्ह्यामध्ये वातावरण आहे. तर माझी आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड यांना विनंती आहे की आज पक्ष भरपूर आहेत, आमदार वेगवेगळ्या आघाडीचे आहेत, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन महत्वपूर्ण योजनेचं तुम्ही भूमिपूजन करावं. कारण प्रत्येकाचं योगदान आहे. आमदार बोलला की जनतेतून निवडून आलेला आमदार असतो. अगोदरच्या आमदारांनी लोकशाहीमध्ये कधी कोण पडतो, पण कोणाचं श्रेय घ्यायचं काम नाही. जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलचं उद्घाटन करताना ते जे मंत्री आहेत, बाबा कोणामुळे प्रश्न सुटला, तर भाई जयंत पाटील का पक्षाचे. मग त्यांना का निमंत्रित केलं तुम्ही? त्यांचं पत्रिकेत नाव पाहिजे. त्यांच्या पत्रिकेत ते सिनियर आमदार आहेत, आणि सिव्हिल हॉस्पिटलसाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, म्हणून राज्य सरकारला ते निर्णय घेणं भाग पडलं. आणि ह्याच्या पुढे आज उमटे धरणाचं टेंडर काढलंय, कोण निविदा भरायला तयार नाही. आता मे महिना आला की बऱ्याच लोक येतील, थोड्या 2-4 गाड्या काढतील, पण आज परिस्थिती तशीच आहे. माझं म्हणणं आहे तुमची जलजीवन मिशन त्याला पण पैसे नाहीत. त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील सगळ्या बँका, पतसंस्था, खाजगी सावकार हे सगळे अडचणी झाले. अर्थव्यवस्था कोलमडून पडली. त्याचबरोबर सिमेंट पुरवठादार, रेती पुरवठादार, स्टील पुरवठादार यांचे पण पैसे थकलेत. त्याच्यामुळे फार मोठं आर्थिक संकट महाराष्ट्राबरोबर रायगड जिल्ह्यावर आलेला आहे. तर याच्या पुढे अशी होऊ नये परिस्थिती, म्हणून राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवांनी नियमाने काम करायचं. उद्या मंत्री सांगतील म्हणून काम करायचं. आज मंत्री आहे तर उद्या नाही. आज समाज कल्याण विभागाचे मंत्री औरंगाबादचे, त्यांनी वाटेल तेवढ्या प्रमा काढल्या, शेवटी त्यानं मंत्रिमंडळातून डचू द्यायला लागला. अशी परिस्थिती आहे. तर लवकरात लवकर सगळ्या परवानग्या घेऊन जिल्हा रुग्णालयाचं बांधकाम चालू करावं अशी आपल्या माध्यमातून मी मागणी करतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.